धुळे प्रभाग 5 मधून भाजपच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी विजयी झालेल्या आहेत। धुळ्यातली ही आताच्या क्षणाची ताजी अपडेट आपण पाहतोय। धुळ्याच्या प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचा विजय झालेला आहे। तर टीव्ही स्क्रीनवर आपण संपूर्ण आकडेवारी सुद्धा पाहतोय। अकोला प्रभाग 3 मधून भाजपचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत। अकोला प्रभाग 3 मधून भाजपचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत। क्षणाक्षणाला नवे अपडेट्स आहेत। सोलापूर प्रभाग 23 मधून भाजपचे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत। तर प्रत्येक महापालिकेची आकडेवारी कुठे कोण किती जागांवर आघाडीवर आहे हे सारं काही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर एकाच क्षणाला पाहतोय। ठाणे प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचा ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 10 मधून विजयी झालेला आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 207 मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 207 मधून भाजपचे रोहिदास लोखंडे यांचा विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर विजयी झालेल्या आहेत। मुंबईमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणांचे निकाल हाती आलेले आहेत, फायनल निकाल कोण विजयी झालेले आहे त्यावर आपण एक नजर टाकली। अमरावतीमध्ये रवी राणांचे निकटवर्तीय सचिन भेंडे विजयी झालेले आहेत। तर मुंबई, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, उल्हासनगर आणि यासह संपूर्ण राज्यभरातल्या महापालिकांचा निकाल सुद्धा आपण पुढारीच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ठाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं आहे। नजीब मुल्ला यांचा विजय झालेला आहे। प्रभाग 10 मधून नजीब मुल्ला, पूनम माळी यांचा विजय झालेला आहे। ठाण्यामधली अपडेट आपण पाहत होतो। धुळ्याच्या प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी विजयी झालेल्या आहेत। मुंबईमध्ये एमआयएमनं खातं उघडलेलं आहे। एमआयएमनं मुंबईमध्ये खातं उघडलंय। तर मनसे आतापर्यंत मुंबईमध्ये 9 जागांवर आघाडीवर आहे। मनसेसाठी हे आशादायी चित्र आहे। प्रभाग क्रमांक 33 मधून असलम शेख धुळ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विष्णू भंगाळे 23 मतांनी विजयी झालेले आहेत। धुळ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा विजय। कोल्हापूर भाजपचे 11, काँग्रेस 7, शिवसेना 5, राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी झाली आहे। धुळ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विष्णू भंगाळे 23 मतांनी विजयी झालेले आहेत। राज्यभरातल्या कोणत्या महापालिकांमध्ये कोणाचा विजय झालेला आहे, कुठे काय चित्र आहे ते आपण पाहतोय। शिंदेच्या शिवसेनेचे विष्णू भंगाळे धुळ्यामध्ये 23 मतांनी विजयी झालेले आहेत। तर मीरा भाईंदरमध्ये प्रभाग 1 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजप विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे सरनाईक अशी तिथं लढत होती। प्रभाग 8 मधून सुद्धा भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यानंतर मुंबईमध्ये जाऊया। मुंबईमधले काय अपडेट आहेत। मुंबईमध्ये प्रभाग 32 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी 88 मतांनी विजयी झाल्या। मालेगाव मधली एक अपडेट समोर येते। मालेगाव प्रभाग 9 मधून भाजपचे 4ही उमेदवार आघाडीवर आहेत। संभाजीनगर मधली एक अपडेट समोर येते। छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रभाग 17 मध्ये भाजपचं संपूर्ण पॅनल सध्या आघाडीवर आहे। संभाजीनगर मधली महत्त्वाची अपडेट, भाजपचा संपूर्ण पॅनल प्रभागातून आघाडीवर आहे। धुळ्याच्या प्रभाग 5 मधून भाजपच्या माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचा विजय झालेला आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणचे अपडेट्स आपण पाहतोय। मुंबई, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, जालना आणि राज्यभरातल्या सगळ्याच महापालिकांचे निकाल अपडेट पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। नाशिक पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये मतमोजणी संथ गतीने सुरू आहे। उमेदवार प्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। कारण काय, तर मतमोजणी संथ गतीने सुरू आहे असा आरोप उमेदवार प्रतिनिधींकडून करण्यात येतोय। नाशिकमधली घटना। संभाजीनगरच्या प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचं पॅनल सध्या आघाडीवर आहे। मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येते। प्रभाग 194 मध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर पराभूत झालेले आहेत। सदा सरवणकर यांचे पुत्र, माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झालेला आहे। यंदाच्या विधानसभेमध्ये सदा सरवणकर यांचाही पराभव झाला होता। आता त्यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक असलेले समाधान सरवणकर यांचाही पराभव झालेला आहे। प्रभाग 194 मधून ही मोठी अपडेट। सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांना हा मोठा धक्का। मुंबईच्या प्रभाग 194 मध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर पराभूत झालेत। तर ठाकरेंचे निशिकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेला, विशेषतः सरवणकर फॅमिलीला दिलेला हा मोठा धक्का। संभाजीनगरच्या प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचं पॅनल सध्या आघाडीवर आहे। एक अपडेट आपण राज्यभरातून पाहतोय। संभाजीनगरच्या प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचं पॅनल सध्या आघाडीवर असल्याची अपडेट समोर येते।
तर प्रभाग 17 मध्ये भाजपचं संपूर्ण पॅनल सध्या आघाडीवर आहे. अपडेट आहे संभाजीनगरमधून. पुढची अपडेट कोल्हापुरातून आहे. भाजपचे 11, काँग्रेसचे 7, शिवसेना 5, राष्ट्रवादी 2 जागांवर आतापर्यंत विजयी झालेली आहे. भाजप आतापर्यंतच्या निकालांमध्ये कोल्हापूर महापालिकेमध्ये आघाडीवर दिसते. भाजपचे 11 तर काँग्रेसचे 7. नाशिकच्या पंचवटीमधील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप हा उमेदवार प्रतिनिधींकडून करण्यात आलेला आहे आणि नाराजी सुद्धा या उमेदवार प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. पुढची अपडेट आहे मीरा भाईंदरमधून. प्रभाग 1 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. खरं तर मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेले मंत्री असलेले प्रताप सरनाईक विरुद्ध भाजप असा हा लढा होता. प्रभाग 8 मध्ये सुद्धा भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे सरनाईकांना हा मोठा धक्का आहे. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 32 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी याही सध्या आघाडीवर आहेत. 32 मधून गीता भंडारी 88 मतांनी विजयी झालेल्या आहेत. अपडेट आहे नाशिकमधून. नाशिकमधून काय अपडेट आहे तर प्रभाग 16 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिलेला आहे. पुढची अपडेट मुंबईमधून. मुंबईच्या प्रभाग 173 भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर सध्या आघाडीवर आहे. भाजपकडून बंडखोरी केलेल्या शिल्पा केळुसकर सध्या आघाडीवर आहेत. तर खरं तर भाजपकडून बंडखोरी केलेल्या उमेदवारांची संख्या सुद्धा अगदी दुर्लक्षित करण्यापेक्षा मोठी होती. तर प्रभाग 124 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकीना शेख विजयी झालेल्या आहेत. मुंबईमधून अपडेट आपण पाहतो. प्रभाग क्रमांक 124 मधून सकीना शेख ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 50 मध्ये भाजपचे राजपूत प्रताप सिंह सुद्धा विजयी झालेले आहेत. वॉर्ड 50 मध्ये भाजपचे राजपूत प्रताप सिंह विजयी झालेले आहेत. मुंबईतली ही अपडेट आपण पाहतोय. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 208 मध्ये शिवसेनेचे रमाकांत रहाटे सुद्धा विजयी झालेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे रमाकांत रहाटे मुंबईच्या प्रभाग क्रमांक 208 मधून विजयी झालेले आहेत. नाशिकमध्ये पहिला निकाल हाती आलेला आहे. शिवसेनेचा 4 जागांवर विजय झालाय. भाजपला हा मोठा धक्का आहे. नाशिकातला पहिला निकाल आहे. शिवसेनेचा 4 जागांवर विजय आणि भाजपला धक्का. विशेषतः गिरीश महाजन यांनी भाजपसाठी विशेष लक्ष नाशिकमध्ये घातलेलं होतं. नाशिकच्या प्रभाग 16 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला धक्का दिलेला आहे. प्रभाग 16 मधून शिंदेच्या शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. गिरीश महाजन यांनी नाशिकच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून विशेष लक्ष घातलेलं होतं. नाशिकच्या पंचवटीमध्ये मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, रोष व्यक्त करण्यात आलेला आहे. उमेदवार प्रतिनिधींनी हा आक्षेप घेत हा आरोप करत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पुढची अपडेट नाशिकमधूनच आहे. नाशिकच्या पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी संथ गतीने सुरू आहे असा आरोप करण्यात आला, आक्षेप घेण्यात आलेला आहे. उमेदवार प्रतिनिधींनी हा आक्षेप घेतला आणि नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. तर राज्यभरातली वेगवेगळी आकडेवारी सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. इकडे पुण्यामध्ये काय घडतंय तर रुपाली ठोंबरेंनी प्रभाग 25 मधली मतमोजणी थांबवलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या रुपाली ठोंबरे यांना समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट मतमोजणी थांबवलेली आहे. प्रभाग क्रमांक 25 मधली मतमोजणी त्यांनी थांबवलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार आहेत. आक्रमक चेहरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्या आक्रमक होत त्यांनी थेट मतमोजणी थांबवलेली आहे. मुंबईमधली एक अपडेट समोर येते. मुंबई प्रभाग 208 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे रमाकांत रहाटेंची 11,614 मतांनी त्यांनी बाजी मारलेली आहे. 11,614 मतांनी रमाकांत रहाटे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाजी मारलेली आहे. मुंबईतली ही अपडेट. प्रभाग 208 मध्ये रमाकांत रहाटे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 11,000 पेक्षा अधिक मतांनी बाजी मारली. नागपूर प्रभाग 3 मधून एमआयएमचे 4ही उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. नागपूरमध्ये एमआयएम साठी ही आनंदाची बाब आहे. एमआयएमचे 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मधून नागपूरमध्ये सध्या आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये पहिला निकाल हाती आलेला आहे. शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिलेला आहे. शिंदेंनी भाजपला मोठा धक्का दिलेला आहे कारण 4 जागांवर विजय झालेला आहे आणि भाजपकडून विशेष अशा प्रकारे लक्ष घालणारे गिरीश महाजन यांना सुद्धा हा मोठा धक्का म्हणावा लागेल. पुण्यामध्ये काय सुरू आहे तर रुपाली ठोंबरे प्रचंड आक्रमक झालेले आहेत. प्रभाग 25 मधली मतमोजणी त्यांनी सध्या थांबवलेली आहे.